चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत लग्नाची बेडी या मालिकेचा रिव्ह्यू। प्रेक्षकांनो, नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर ऑलवरती क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील। तर लग्नाची बेडी या मालिकेमध्ये आपण असं पाहणार आहोत की मधूचं सत्य आता सिंधूने रुक्मिणी काकूंसमोर आणलेलं असतं। तेव्हा तर राजश्रीचे सुद्धा डोळे उघडलेले आहेत। प्रेक्षकांनो, इथे राजश्री ही सिंधूला दोषी ठरवत तिच्या एक कानाखाली सुद्धा वाजवलेली असते। पण आता मधू आणि राघव हे रूममध्ये भांडणं करत असतात। राघवने एक मशाल पेटवलेली असते आणि त्याने आता विचार केलेला असतो की अख्ख्या रूममध्ये रॉकेल टाकून आपण त्याने दोघंही आत्महत्या करू, असं तो मधूला खूप प्रेशराईज करत असतो। आणि मधू मात्र त्याला म्हणते की मी तुझ्यावर मरण्यासाठी प्रेम केलेलं नाही आहे राघव, तू हे काय करत आहेस? मला मरायचं नाही आहे, मी तर तुझं प्रेम मिळवण्यासाठी 2 वर्ष खूप स्ट्रगल केले आणि आता तू प्रेमाची कबुली दिलीस तर आता मी मरायचं? हा कुठला गुणधर्म तू यूज करत आहेस? मला पटत नाही राघव तुझा हा विचार। तेव्हा तू हातातील मशाल विझव अगोदर, किंवा माझ्याकडे ते मी फेकेल ती लांब, पण मला मरायचं नाही आहे। पण राघव म्हणतो, मधू काय राहिलं ग जगण्यासारखं, मला तूच सांग। आपण प्रेमाची कबुली दिली, आपण 4-5 दिवसापासून बाहेर इकडे तिकडे राहिलो, पण त्याच्यातून आपण काय साध्य केलं? किती हालत झाली, तुला किती त्रास सहन करावा लागला, आणि आता घरच्यांनी सर्व प्रॉपर्टी सिंधूच्या नावावर केली आहे। मधू आता काय राहिले सांग ना? या घरात तर आपल्याला कोणावर आवाज चढू नये इतकी सुद्धा सत्ता राहिलेली नाही आहे, तेव्हा आपण काय करायला पाहिजे? मग मधू म्हणते की असू देत ना, मला बाकीचं माहिती नाही आहे राघव, पण तुला एक सांगू, मी मरणार नाही, तुला जे करायचे ते कर, असं डायरेक्ट आता ती स्वतःला सेव्ह करत असते। आणि राघवला मात्र खूप राग येतो, कारण तिने असं विचार केलेला असतो की राघव तुला मारायचे तर तू मर ना, मला कशाला जीव द्यायला लावत आहेस? तू आणि सिंधूनेच नाटक केलं, असं ती म्हणते। आणि पुढे म्हणते की हे बघ राघव, माझं तुझ्यावर प्रेम नव्हतंच। खूप संतापलेली असते आणि त्या संतापाच्या भरात आता सर्व काही खरं खरं सांगायला सुरुवात करते की राघव, माझं कधी तुझ्यावर प्रेम नव्हतं, पण ह्या रत्न पारखींची प्रॉपर्टीसाठी मी तुझ्याबरोबर गेम खेळले, कारण मला माहीत होतं तुझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं तर मला सुद्धा प्रॉपर्टीचा हिस्सा मिळेल, आणि म्हणून हे सगळं मी करत होती। तेव्हा आता मला मरायचं नाही आहे, मला आता सिंधूची जागाच दाखवायची आहे। इतक्यात आता सिंधू पुढे येते आणि एक एक पाऊल पुढे टाकत एकदम मधूच्या समोरून तिच्या कानाखाली ओढते। तेव्हा मधूला सिंधू विचारते की काय ग, तुझ्या बापाचा घडा भरलाय, घरच्यांना आता मी विश्वासात घेऊन तुझा खरा चेहरा समोर तर आणलाय, आता तू काय करणार आहेस? तू किती आवाज उठव, पण शेवटी आता तूच पापी आहेस आणि या घरातल्यांना तूच खूप त्रास दिलाय, तेव्हा आता तुला शिक्षा भोगावीच लागेल। मधू म्हणते की हो, मीच केलं सगळं, बोल ना, तुला काय फरक पडणार आहे? मी मधू आहे नावाची, मी कधी हारत नसते। तेव्हा सिंधू बोलत असतानाच आता मागून रुक्मिणी काकू, राजश्री, ऋतुजा, रेश्मा सर्वजणी तिथे येतात। त्यांनाही आता राघव आणि मधूचं भांडण ऐकल्यामुळे धक्काच बसलेला असतो की मधूची ही चाल होती, मधूनेच घरच्यांना खूप त्रास दिलाय। तेव्हा आता सिंधू म्हणते की तुम्हाला अजून काय काय सांगायला पाहिजे? मधू ऐक आता, तू काय काय केलेस? पॅरालिसचा झटका आला, हे नाटक तूच केलं होतंस ना? हे नाटक होतं। जेव्हा तुला घरच्यांनी विचारलं तेव्हा तू काय सांगितलंस की डॉक्टरांनी मला बेड रेस्ट सांगितलं आणि तू काम करत नव्हती, पण तू आमच्यामध्ये भांडणं मात्र लावत होतीस। व्हीलचेअरवर बसून अख्ख्या घरामधल्या इन्फॉर्मेशन काढून त्याच्यावरती याचे त्याचे कान भरून तू मला किती त्रास दिलास। एवढंच काय तर विनायकला हिने किडनॅप केलं होतं आणि मला फोन करून एका डोंगरावर बोलवलं, आणि जेव्हा मी विनायकला वाचवायला गेले तेव्हा तिने मला धमकी दिली की विनायकला मीच किडनॅप केलं होतं, आणि आता तुला सुद्धा विनायकबरोबर तुझाही जीव देऊन टाक, कारण मला दोघंही नको आहेत। माझ्या आयुष्यातली आडवी रेष तू आहेस, मला माझा राघवला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते। हिनेच मला धमकी देऊन मला सुद्धा त्या डोंगरावरून उंचावरून खाली पाडलं होतं, आणि त्यानंतर मी गायब झाली, आणि मधूने घरी येऊन काय सांगितलं तर सिंधू विनायकला घेऊन पळून गेली असं। आणि तुम्ही सुद्धा विश्वास ठेवला होता ना मधूच्या बोलण्यावरती, पण मी पळून गेले नव्हते, मला हिने ढकललं होतं, मला मोठी जखम झाली होती, मी हॉस्पिटलमध्ये महिनाभर ॲडमिट होते, आणि हिने सांगितलं की मधू विनायकबरोबर पळून गेली। अहो, मला किती जखम पोहोचली होती माहिती आहे तुम्हाला? आणि त्याच्यानंतर 8 वर्ष मी कुठे काढली, कारण माझी स्मृती गेली होती आणि मला काहीच आठवत नव्हतं। मी एका ठिकाणी राहत होती, 8 वर्ष मी तिथे खूप मिस केलं सर्वांना, पण मला तुमचा पत्ताच सापडत नव्हता, आणि मग मला मधूचं सत्य समोर आणण्यासाठी मीही कृष्ण बनून ह्याच घरामध्ये पुन्हा आली, पण मग मी काही चुकीचं पाऊल उचललं नव्हतं। इथे आल्यावर मला मधूने पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली। मधूने इतकंच काय तर मधूने माझ्यावर चोरीचा आळ लावला। मी जेवण बनवलेल्या पदार्थांमध्ये जास्तीचं मीठ टाकून, प्रत्येक गोष्टी भाजीमध्ये जास्तीचं तिखट टाकून मला कसं बदनाम करायचं हे पाहिलं। मी कुठे जाते, माझे व्हिडिओ काढणं, माझे रेकॉर्डिंग करणं हे सर्व मधू करत होती आणि मला फसवत होती। आणि रुक्मिणी काकू, तुमचा तर खूप विश्वास बसला होता ना मधूवरती, पण हे सर्व नाटक होतं। ही 1 नंबरची खोटारडी मुलगी आहे, तिच्यावर तुम्ही विश्वास ठेवला आणि मला त्रास दिला, पण इट्स ओके, मला त्रास झाला त्याचा मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे, पण माझ्या मुलांचं काय? आज मधूमुळे माझ्या मुलांना इतक्या लहानपणी किती काही सहन करावं लागलं, आणि मी हे कधीच नाही विसरणार।
तेव्हा आता विनायकच अंकुर आहे हे सर्वांच्या लक्षात आल्यामुळे आता मधूला सर्वजण दोष देऊ लागतात. तेव्हा रुक्मिणी काकूंना त्यांच्या चुकीची जाणीव होते. तर राजश्रीला सुद्धा खूप राग आलेला असतो, कारण राजश्रीने मधूसाठी सिंधूच्या कानाखाली ओढलेले असते आणि तोच राग आता त्या मनात धरून मधूच्या समोर येतात आणि मधू काही बोलायच्या तिच्या एक कानाखाली वाजवून देतात. कारण त्यांना आता कळून चुकलंय की आपली सिंधू ही खरी आहे. तिने प्रत्येक वेळेला मदतीचाच हात पुढे केलेला होता, पण मधू मात्र कपटी, कारस्थानी, स्वार्थीबाई. हिने तर प्रॉपर्टीसाठी माझ्या मुलाला सुद्धा गुंडाळलं होतं आणि प्रॉपर्टीसाठी तू हे सगळं करत होतीस. हे ऐकून तर सर्वांना धक्का बसतो. तेव्हा आता मधू आता इथे फायदा घेते, कारण सगळ्यांचं लक्ष सिंधूकडे असतं. तेव्हा तिथे काचेची बॉटल असते. मधू ती उचलते आणि सिंधूच्या डोक्यातच घालते. तेव्हा आता सिंधूला मोठी जखम होते. सिंधू चक्कर येऊन खाली पडते. तेव्हा मात्र राघवला खूप राग आलेला असतो, पण मधू आता तिथून पळून जाते. आता लगेच डॉक्टरांना फोन करून घरी बोलवलं जातं आणि सिंधूवरती ट्रीटमेंट चालू होते. सिंधूच्या डोक्याला बरंच लागलेलं असतं, कारण रक्त वाहत असतं. तेव्हा राघवला खूप काळजी वाटत असते. मग त्यानंतर आता राघव खूपच चिडतो आणि राघवचे साथीदारसुद्धा तिथे आलेले असतात. ते सुद्धा पोलिसच असतात. तेव्हा आता ते इन्क्वायरी करू लागतात. राघव सांगतो की हे सर्व मधूने केले आणि माझ्या बायकोला जीवे मारण्याचा हिने प्रयत्न केला. तेव्हा आता मधूवरती गुन्हा दाखल होतो आणि मग त्यानंतर डॉक्टरांना सर्वजण विचारतात की आमच्या सिंधूला काही झालं नाही आहे ना, आमची सिंधू बरी आहे ना, कारण ते खूप घाबरलेले असतात. मग आता डॉक्टर म्हणतात की हे बघा, काळजी करण्याचं काही काम नाही आहे, त्यांना नॉर्मल जखम झाली आहे, पण अजून काही टेस्ट करायचे राहिले. तेव्हा त्या टेस्टचे रिपोर्ट जेव्हा समोर येतील तेव्हाच आपल्याला कळेल की यांना आजपर्यंत जखम झाली आहे की नाही ते. तेव्हा आता तुम्ही यांची काळजी घ्या आणि यांना काही पथ्यपाणी आहेत औषधांची तीसुद्धा मी तुम्हाला सांगतो, त्याप्रमाणे यांच्यावर ट्रीटमेंट होईल. तेव्हा आता डॉक्टर निघून जातात. इकडे राघव सिंधूचा हात हातात घेत म्हणतो की सिंधू, हे सर्व माझ्यामुळेच झालं आहे ना. पण सिंधू काहीच बोलत नसते, कारण तिला शुद्धच आलेली नसते आणि राघव हा एकटाच बडबड करत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की सिंधूने आता शुद्धीवर यावं आणि सिंधूला मला पुन्हा प्रेमाची कबुली द्यायची. तर दुसरीकडे मधू आता ही लपून बसलेली असते घरामध्ये, कारण तिला खूप भीती वाटत असते की आता काय होईल. तर राघव हा पोलिसांना घेऊन घरीच आलेला असतो आणि ते पोलीस आता इन्क्वायरी करून मधूला दोषी ठरवतात. आणि राघव आता ह्या मधूच्या हातामध्ये बेड्या ठोकतो आणि म्हणतो की मधू, तुझ्या पापाचा घडा तर भरला आहे, पण आता मी तुला कायमची शिक्षा देणार आहे. चल तू जेलमध्ये. तुझ्या पापाचा घडा भरला आहे, आतापर्यंत तुझ्या एक चुकीची जाणीव तुला जेलमध्ये गेल्यावर होईल. तेव्हा आता मधू काहीच बोलत नसते, पण मधूला असं खूप वाटत असतं की राघव, तू सुद्धा मला फसवलंस का. अरे, मला अजूनही असं वाटत होतं की तू माझी बाजू घेशील, माझ्याशी लग्न करशील, पण माझं स्वप्न भंग केलंयस तू. खूप वाईट आहे हे लोक. तेव्हा मग राघव म्हणतो की तुला आता कळालं का. तू जर माझ्यावर प्रेम करत असतीस तर तू मला असा त्रास दिलाच नसतास. तुझ्यामुळे मी माझ्या सिंधूवर किती वेळा ओरडलो, तिच्यावर संशय घेतला, आमच्यामध्ये नेहमी कटकट झाली, आम्ही एकमेकांपासून दूर झालो होतो, पण तुला माहिती नाही तिने आम्हाला कधीच दूर होऊ दिलं नाही. प्रत्येक वेळेला सिंधू ही कोणत्या तरी कारणावरून माझ्याकडे पुन्हा आकर्षित व्हायची आणि आम्ही पुन्हा एक व्हायचो. पण तुझं काय, तू तर एवढा प्रयत्न करूनसुद्धा मी तुझं झालोच नाही, कारण त्याच्यासाठी मनसुद्धा ठिकाणावर असावं लागतं. मधू, तू खूप चुकीचं केलंस आणि आता तुला जे काही बोलायचं आहे ते कोर्टामध्येच बोल. असं म्हणून आता राघव हा मधूला बेड्या ठोकतो आणि तिला जेलमध्ये घेऊन जातो. इकडे आता सिंधूला जाग आलेली असते आणि ती आठवण्याचा प्रयत्न करत असते की काल काय झालं होतं, आणि तिला थोडं थोडं आठवून तिला आता खूप पश्चाताप होतो की मधूने माझ्या डोक्यात बाटली घातली होती काचेची आणि त्यामुळेच मला इतकी मोठी दुखापत झाली आहे. आणि मग रुक्मिणी काकू आणि राजश्री म्हणतात की सिंधू, तू काळजी करू नकोस, राघवने तिला अटक केली तेव्हा तू सुटली आहेस. आता राघव घरी येतो आणि मग आता सर्वजण सिंधूची तब्येतच विचारत असतात. सिंधू आता उभी राहते आणि म्हणते की राघव, शेवटी सत्याचाच विजय होतो हे आज कन्फर्म झालेलं आहे आणि हेच सत्य आहे. असं म्हणून सिंधूला अचानक चक्कर येऊ लागते आणि सिंधू पुन्हा एकदा खाली पडते. आता घरातली सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो, कारण सिंधूला काय झालंय म्हणून आता पुन्हा डॉक्टरांना फोन करण्यात येतो. तेव्हा आता डॉक्टर घरी येतात. तर पुढे आता सिंधूची ट्रीटमेंट चालू होते आणि सिंधूच्या काही टेस्ट करायला डॉक्टरांनी ब्लड तिचं घेतलेलं असतं. तेव्हा आता तिचे रिपोर्ट उद्या येणारच आहे. प्रेक्षकांनो, काय झालं असेल सिंधूला काचेची बॉटल लागल्यामुळे काही इन्फेक्शन तर नसेल ना झालं, हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणारच आहोत. पाहत राहा लग्नाची बेडी आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.